नारायणगाव ही तमाशाची पंढरी। यंदाच्या वर्षी नारायणगावच्या तमाशांच्या राहुट्यांचं ठिकाण बदललेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी 30-35 वेगवेगळ्या राहुट्या लागलेल्या आहेत। यंदाच्या वर्षी तमाशाला सुगीचे दिवस आहे का, चांगल्या प्रकारे बुकिंग होतोय का, बारीला गिराईक मिळतोय का, हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। आपल्या सोबत आहेत संभाजीराजे जाधव, की ज्यांचं तमाशा परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि संभाजीराजेमध्ये एक चौरंगी चिरा आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असो त्यांच्याशी त्यांचे संबंध नेहमी चांगले राहिलेले आहेत। तमाशा पंढरीतील कलावंतांना न्याय देण्याची त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आणि चांगली राहिलेली आहे। यंदाचा तमाशाचा हंगाम बुकिंगसाठी कसा आहे? खूप चांगला हंगाम आहे। अतिशय वातावरण चांगलं आहे। जवळजवळ फड आहेत त्यांच्या 20 ते 25 तारखा बुकिंग झालेले आहेत। किती राहुट्या लागल्यात? 35 रावट्या लागलेल्या आहेत। म्हणजे फड मालक त्यांच्या सुद्धा 10-15 तारखा बुक झालेल्या आहेत। जे बडे तमासगीर आहेत फड मालक त्यांच्या मात्र राहुट्या इथं लागत नाही, त्याचं काय कारण? पातळीवरची चर्चा आहे। गावात तमाशा त्यांनी कॅन्सल केला आणि गेली 4 वर्ष झाली ती रावटी रघुवीरची ती 4 वर्ष झाली रावटी लावतच नाहीत, कारण त्यांच्या तारखा पहिल्याच बुकिंग होतात। या वर्षी समजा सीझन सुरू झाला तर त्या गावामध्ये लगेच पुढचं बुकिंग पैसे वाढ करून त्यांच्या संगनमतानं ती पावती केली जाते। त्यामुळे ती या पंढरीमध्ये रावटी विषयच नाही। रावटीवरच्या माणसाला पैसे द्यावे लागतात आणि मग रावटी कशासाठी लावायची, कारण पुढच्या सीझनची 10 ते 11 खेळ त्यांची बुकिंगचे राहिले जातात। ते फोनवर त्यांचं बुकिंग होत असतं। पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा या बारीमध्ये काही फरक झालाय का, काय सांगाल? 100% बदल झालेला आहे। कारण आताची जी तरुण पिढी आहे ती त्यांना हिंदी चित्रपटातील गाणी लागतात आणि अलीकडच्या काळात लावणीतल्या ज्या काही महिला आहेत त्यांना नाचता येत नाही, हावभाव खराब, त्यांची प्रसिद्धी ती वाढवतात। तमाशामध्ये कुंकू लावून चापून चुपून 9वारी साडी नेसलेली स्त्री ही तमाशा ही लोककलेत आहे, ती काय डिस्को डान्स मधली स्त्री नाही। आता आपण गणगवळण पाहतो, पूर्वीच्या गणगवळणी आताच्या गणगवळणी बतावणी याच्यामध्ये डबल आर्थिक विनोद जास्त प्रमाणात येतात, त्याचा प्रेक्षकांवर परिणाम होतो। तरुण पोरं बिघडतात, बिथरतात। नाही, तरुण पोरं पहिलीच बिघडलेली आहेत। गावगाड्यामध्ये मुलं राहिली नाहीत, ती कार्टी निर्माण झालेली आहेत। त्यांनी कधी आपल्या बापजाद्याला कुणी जगण्याची उमेद दिली तर तमाशा कलाकारांनी आणि शायरांनी। एका कीर्तनकारानं सांगितलेलं आहे की तुकाराम महाराज असेल, राम लक्ष्मण असेल किंवा चोखा गोंधळे असेल किंवा अनेक पौराणिक वगनाट्य, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडला जेव्हा जाग येते महाराष्ट्र झुकत नाही, झेंडा फडकला क्रांतीचा, संत तुकारामाचं वगनाट्य माडिकांनी केलं, अशा अनेक पौराणिक कथा पुढं कोणी आणल्या तर ते तमाशा कलावंतांनी वगनाट्याच्या रूपात आणलेलं आहे। कारण राम लक्ष्मण असेल किंवा संत तुकाराम असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल, त्यांचं सर्व उत्तरीकरण कुणी केलं असेल? तमाशाच्या वगनाट्यातून झालं। भारताच्या संसदमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी याचं उदाहरण दिलेलं आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्यामुळं जगण्याची उमेद देणाऱ्या कलावंताच्या पाठीमागे त्यांना आशीर्वाद देण्याची आत्ताच्या पिढीची गरज आहे। तमाशा समाज प्रबोधनाचं एक साधन, आता हे साधन खरोखर राहिलंय का, काही परिवर्तन झालंय? 100% गावगाड्याच्या यात्रेमध्ये तमाशा असल्याशिवाय गावगाड्यातल्या यात्रेला शोभा नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार। जर ऑर्केस्ट्रा करायचं झालं, लावणी करायचं झालं तर स्टेज पासून सगळं त्या गावकऱ्यांना करायचं असतं। आमचे जे तमाशा फड मालक आहेत त्यांच्याकडे सगळं असतं, फक्त जागा आणि पाणी द्यायचं असतं। सर्व काही तमाशा फड मालक त्या ठिकाणी त्याची साधनं लावून त्या ठिकाणी सादरीकरण केलं जातं। आता पूर्वी तमाशा खेळ ठरवताना कमी दरामध्ये व्हायचा, आता प्रचंड महागाई वाढलेली आहेत। सध्या आता बारीची सुपारी काय? बारीची सुपारी 1.5 लाखाच्या पुढे आहे। मोठ्या तमाशाची 2 ते 3 लाखापर्यंत तमाशा कापला जातो, कारण महागाई खूप मोठी महागाई आहे। 5 गाड्या असतात, त्याचं डिझेल असतं, 100 लोक असतात मोठ्या तमाशा फडामध्ये। छोट्या फडामध्ये 70 ते 75 लोक असतात, ते सुद्धा सादरीकरण चांगलं करतात। परंतु टुमदार बांधणी असते ती तंबूच्या फडाची असते
असं मला म्हणायचं. प्रेक्षकांना ज्या तमाशाच्या बारीमध्ये महिला कलाकार जास्त, त्याला मागणी जास्त असते, हे कशाचं लक्षण? नाही, तमाशात महिला जास्त असणं हे सादरीकरण करत असताना हिंदी चित्रपटातील गाणी असतात, त्यासाठी आम्ही नागपूर, विदर्भ, मराठवाड्यातून मुली बोलवत असतो. कारण त्याचं जे त्याला म्हणजे लीडच्या मुली म्हणतात ते त्या भागातून या चैत्र महिन्यात सगळेच फड घेऊन येत असतात. त्यामुळे सादरीकरण माझ्या तमाशाचं पुढच्या तमाशाचं कसं होईल हा प्रत्येक तमाशा फड मालक बघत असतो. हल्लीच्या काळामध्ये ज्या महिला कलाकार असतात, अंगप्रदर्शन करण्यामध्ये जास्त भर असतो, आपरी कपडे घालणं याच्यावर पण भर असतो. नाही, हे आमच्या तमाशा क्षेत्रामध्ये अपुरी कपडे घालून होत नाही. क्वचित एखाद्या तमाशात गाणी घेतलं जातं. प्रत्येक ऑर्केस्ट्राची जी गाणी पाहतो, आता सिनेमामध्ये ठीक आहे, प्रत्यक्षात कलाकार समोर नसतो, पण इथं कलाकार स्टेजवर असतो. मग समाज तमाशामुळे समाज प्रबोधन होतो का समाज बिघडवला जातो? नाही, भाऊ कदमचा कार्यक्रम गावगाड्यातल्या महिला आणि घरातली सगळी बघतात. तो काय म्हणतो, माझ्या ढुंगटानावर मारू नका. आणि एक म्हातारी बसलेली होती, त्या म्हातारी म्हणजे दोघं बसलेले असतात, ते संवाद करत असतात. ती म्हणतो हनुमानला कुठं जायचं, तर तो म्हणतो आपण हनुमानला लोणावळ्याला जाऊ. तर दुसरा मागून काय म्हणतो, तुझा फ्रीज उघडला तर तुझी कोळिंबली बनली जाते. ही लक्षणं कशाची? तुझी बॅटरी चार्ज केली तर 10% सुद्धा बॅटरी चार्ज होत नाही. आमचा सोंगाड्या थोडा उघड बोलतो आणि भाऊ कदमांच्या कार्यक्रमात आणि दुसऱ्या एका कार्यक्रमात हे जे संवाद करताना फक्त भाषा बदलली जाते. तमाशाच चालू आहे, भाऊ कदमच्या टीमचा तमाशाच असतो, तर संवाद वेगवेगळा असतात. हे मला आता इथे सांगायचं. शासनाकडनं या तमाशाच्या बारीला पूर्णपणे सहकार्य मिळतं का? 100% शासन मागं आहे, म्हणूनच ही तमाशा सृष्टी जिवंत आहे. कारण पहिल्यापासून स्वर्गीय बाळासाहेब देसाई असतील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय बाळासाहेब देसाई, स्वर्गीय शंकरराव मोती पाटील असतील, आर पाटील साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, यांनी नेहमी या कलेला उच्चेदन मिळेल असं बघितलंय. आणि या जुन्नर तालुक्याचे स्वर्गीय आता एक महिन्यापूर्वी त्यांचं दुःख निधन झालं, वल्लभशेठ बेनके साहेब यांनी तर ही तमाशा सृष्टी जिवंत ठेवण्यासाठी अतिशय कष्ट केलेले आहे. आमच्या तमाशा सृष्टीत एक गाडी रस्त्यावरच घेतला, पण ती हाऊस चालू असताना त्यांनी सांगितलं 5 लाखाची मदत जाहीर करत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही. अशी गावगाड्यातले जे आमदार आहेत, जे नेते आहेत, या तमाशाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात. आत्ताचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा तमाशाला चांगली चालना दिलेलं आहे. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे साहेब आणि त्यांची टीम सुद्धा या तमाशा कलेसाठी चांगलं काम करत आहे. तमाशा म्हटलं की प्रेक्षकांचं चोखंदळपणा आला, हल्ली वगनाट्य बंद झालेली आहेत, हे कशाचं लक्षण? प्रेक्षकांची मागणी का तुम्ही स्वतःहून केलेला बदल? नाही, पोलिसांकडून वेळेचं बंधन आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला आमची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तुमच्या सुद्धा या चॅनलच्या मधून अनेक प्रश्न आमचे सुटलेले आहेत, परंतु असं नाही, वेळेचं बंधन असल्यामुळे वगनाट्य कमी प्रमाणात होते, पण वगनाट्य प्रत्येकाकडे तयार आहे. तमाशाच्या या खेळाची बारीची वेळ किती ते किती असते? तमाशाच्या बारीला 12 वाजेस्तोवर परवानगी आहे. मग पोलीस आणि गावकरी यांच्यात मिळून तो 1 वाजेस्तोवर चालतो. यंदाच्या वर्षात दुष्काळ आहे, या दुष्काळाचा फटका तमाशांच्या बुकिंगला काय बसतो? 100% थोडा दुष्काळाचा फटका आहे, परंतु गावची यात्रा साजरी करत असताना दुष्काळामध्ये अतिशय चांगले पैसे तमाशा फडायला मिळतात. कारण गावगाड्यामध्ये तमाशा असल्याशिवाय रंगत नाही. पेटा ज्यावेळेला म्हातारा माणूस वर फिरकवतो, सुगी संपल्यानंतर हे तमाशा चालू होतात, त्यामुळे त्यांचा एक आनंदाचा क्षण असतो. ज्या वेळेला तमाशा पाहिल्यानंतर त्यांचा जो आनंद असतो तो फार वेगळाच असतो. जुन्या काळातील राजकीय मंडळींना या तमाशा बारीचा जास्त छंद कोणाला होता, काय आठवतंय का काही? नाही, जास्त छंद सगळ्यालाच होता, कारण कलेचे 4-2 नावं जुनी. कलेचे प्रकार कमी होते. स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय बाळासाहेब देसाई असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील, यशवंतराव चव्हाण असतील, मला वाटतं स्वर्गीय राजीव गांधींनी सुद्धा इथं काळूबाळूचा तमाशा पाहिलेला होता. वसंतदादांनी त्यांना दाखवला होता. ती दोन्ही
आवळी जवळी असल्यामुळं एकच आदमी बार बार आता आहे. दादांना म्हणल्यानंतर ती दोन्ही माणसं स्टेजवर आल्यानंतर स्वर्गीय राजीव गांधींनी त्यांना जाऊन दोघांना मिठी मारली होती आणि त्यांच्या गालाचा चुंबन घेतलं होतं. त्यांचे संवाद बघून अशी गावगाड्यातली जुनी नेते अतिशय राजाराम बापू पाटील यांनी सुद्धा कलेला उत्तेजन मिळावं म्हणून सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आर्थिक सुद्धा मदत त्यावेळेला बापूंनी केलेली होती. त्यानंतर आर पाटलांनी हा तमाशा चालला पाहिजे. 10 नंतर स्पीकर बंद, हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर आबांनी सांगितलं रेल्वे 10 नंतर चालणार नाही, विमान 10 नंतर उडणार नाही. आता सुद्धा आम्हाला बंद नाहीत, पण आता वानखेम स्टेडियमवरती क्रिकेटची मॅच परवा चालली होती. त्या ठिकाणी एवढ्या मोठ्यानं जोरजोर आवाज देऊन बोललं जातं, मग त्याचा डिसिप्लिन पाळला जात नाही का? पण गावगाड्यात ज्यांनी जगण्याची उमेद दिली, शेतकरी, शेतमजूर, गावातील माणसांना जगण्याची उमेद दिली, त्यांनाच नेमकी बंद काय येतात? ही खरी शोकांताची शोकांत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अतुल शेठ बेनके साहेब इथं आम्हाला मदत करत असतात. गावगाड्यातील इथं सरपंच योगेश भाऊ, संतोष नाना खरे ते सुद्धा आम्हाला इथं मदत करत असतात. पण विधानसभेमध्ये आवाज उठून आम्हाला मदत करणारे आत्ताचे मंत्री महोदय सन्मान्य शंभूराज देसाई, कराडचे बाळासाहेब पाटील, कराडचे माजी मुख्य पृथ्वीराज चव्हाण आणि शंभूराज देसाई आणि अतुल शेठ बेनके ही माणसं आम्हाला नेहमी मदत करत असतात. तमाशामध्ये चांगले कलाकार मिळणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. चांगले कलाकार पळवण्याचा काही प्रकार होतो का, आणि मग ते तुम्ही कसं सावरता? 100% उचल ज्यादा दिली जाते. ते पावसाळ्यातच त्याचं बुकिंग होतं. आता जळगावला एक तमाशा शिबिर झालं, त्या तमाशा शिबिराचे संचालक शेषराव नाना पळवते. अतिशय सुंदर असं शिबिर महाराष्ट्रात ते पहिल्यांदाच झालं. आता 21व्या शतकात म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी कॉलेजमधली मुलं, हायस्कूलमधली मुलं शिबिरात बोलवून त्यांना तमाशाचं प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा इफेक्ट अलीकडच्या काळात निश्चितपणानं बघायला मिळेल. तमाशामध्ये महिला कलाकार खूप असतात, मग त्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं फडमालक करतात? आमच्याकडे पोलीस संरक्षण असतं. तो विषय झाला बाहेरचा. तुमच्याकडे जे काही कामगार वगैरे असतात किंवा काही प्रेक्षक पण कधी कधी असतात, म्हणजे महिला कलाकार असतात, त्यांचं संरक्षण तंबूच्या बाहेर आणि तंबूमध्ये कसं करता फडमालक म्हणून? आमच्याकडे 30 ते 35 कर्मचारी असतात. ती नेहमी महिलांच्या रावटीच्या भोवतानी 10 लोक पाठीमागे उभा असतात. पुढच्या बाजूला मालक खडा उभा असतो आणि शक्यतो गावगाड्यामध्ये थोडा दंगा होतो, नाही असं नाही, गाणं वनसमोर पाहिजे म्हणून. पण आमच्या महिलांची छेड काढण्यासाठी गावगाड्यातला कोणी माणूस कधी आलेला नाही आत्तापर्यंत. हा इतिहास आहे. आमच्याकडून काही चूक झाली मग गावगाड्यात एखादा माणूस असतो, त्याचा आमचा संघर्ष होतो, नाही असं नाही. परंतु महिलांच्या बाबतीत अतिशय चांगलं वातावरण आहे. तंबूच्या मागे तुमचे काही लोक असतात, त्यांच्याकडनं कधी छेडछाडीचा प्रकार किंवा असं काही कधी घडतं का? आमच्यात कधी छेडछाड होत नाही. गावातला पाटील तमाशातल्या बाईच्या मागे लागतो. ही 20 शांतारामनं घालून दिलेली शिक्षण आहे. कारण तमाशा जुन्या काळामध्ये जर कुठे गेला तर चित्रपट थिएटर बंद पडायचे, असं पौराणिक वगनाट्य व्हायची. म्हणून तिने पिंजरा पिक्चर काढला. पिंजरा पिक्चर काढल्यापासून ह्या तमाशाला शापिंत कळा आली. परंतु ती सांगताना त्या मास्तरवर किती अन्याय झाला हे सांगताना तिची वाचा गेलेली आहे. ही शेवटी शांतारामनं दाखवलेला आहे. कारण सूड घेतला, सोडायच्या भावनेतनं तो कार्यक्रम झाला. परंतु मास्तर हा चांगलाच होता आणि मास्तर प्रमाणे आमच्याकडे अशी कुठली घटना घडत नाही. आमच्या महिलांचं जर प्रेम झालं तर राबणाऱ्या माणसाशी, कलावंताशी होतं. शेवटी त्यांनाही भावना आहेत. परंतु स्त्री बाहेरच्या कुठल्या सावकाराकडे किंवा बाहेरच्या कुठल्या पुढाऱ्याकडे आकर्षित कधीच होत नाही. तुम्ही मगाशी म्हणाले की बाहेरचा पुढारी बाईच्या नादी लागतो. आता तुमचे असे काही फडमालक असं कधी होतं, एखादा कलाकार आहे मग त्याच्याशीच आपलं प्रेम जुळलं, मग आपण लग्न केलं? असे भरपूर कला आहेत, भरपूर लोक आहेत. एखाद्या मुलीशी तिची कला आवडते, तिचा आवाज आवडतो, तिचं काम आवडतं, तो तिला लग्नाची मागणी घालतो. एकामेकाच्या संमतीनं त्या ठिकाणी ती लग्न होऊ शकतं, होतात आणि झालेली आहे. सध्याच्या काळामध्ये तमाशा, जी तरुण मुलं तमाशा पाहायला येतात, काही प्रमाणामध्ये गोंधळ घालतात. अशा उन्हाळ युवकांना तुम्ही काय आवाहन कराल?
मी त्या कार्ट्यांना एवढंच सांगेन की आपल्या बापजाद्यांना जगण्याची उमेद कोणी दिलेली आहे? थकलेल्या भागलेल्या आपल्या आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना पूर्वी महिला सुद्धा तमाशाला येत होत्या. तर ह्याच कलाकारांनी त्यांना जगण्याची उमेद दिलं, त्यांच्या मनाचं करमणूक केलेलं आहे. भाकरी जरूर पाहिजे, पण भाकरीच्या पलीकडलं मनोरंजन नसेल तर खऱ्या अर्थानं माणूस जगणार नाही. पूर्वी आपली आवड कार्यक्रम लागायचा आणि गिटारचा कार्यक्रम लागायचा. मग दारामध्ये पहिले कट्टा असायचा आणि अंगण असायचं. त्या अंगणात काही काम चालू असायचं, रेडिओ चालू असायचं. त्याच्यात लावणी लागली, तो काम करताना माणूस काय म्हणतो, त्याला आवाज वाढव रे, त्याला ढुलकी वाजलेली ऐकण्याचं त्याला एक भान राहत नव्हतं की ढुलकी ऐकण्याचं त्याला समाधान वाटायचं, म्हणून तो आवाज वाढव म्हणायचा. ही किमया त्यावेळेच्या लोकांची होती, म्हणूनच ती लोक जगली, म्हणूनच आत्ताची तरुण पिढी जन्माला आली. म्हणूनच तरुण पिढीला आता लागेल त्या ठिकाणी क्लास आणि लागेल त्या ठिकाणी ऍडमिशन देण्याची उमेद या वाडवडलेल्या लोकांच्या मध्ये आहे. आता पाडवा पुढ्यात आहे, बुकिंगचं प्रमाण कसं असेल? बुकिंगचं प्रमाण आता खूप चांगलं आहे. पाडव्याला बुकिंग राहतच नसतं, 4-2 सुपाऱ्या राहतात. ते पुढच्या वेळेला होळी झाली, आता पाडवा झाल्यानंतर परत रामनवमीला अजून बुकिंग होत असतं. ते कमी प्रमाणात. पाडव्याला गर्दी खूप असते, खूप गर्दी असते. सगळ्या महाराष्ट्रातील विटा सेंटर असेल, कराड तमाशा पंढरी असेल, खानदेशची तमाशा पंढरी असेल, नारायणगाव तमाशा पंढरी असेल, या ठिकाणी खूप असं तर काळजची तमाशा पंढरी असेल, पाडव्या दिवशी सगळे जवळजवळ खेळ बुकिंग होतात. आपण पाहतोय राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या स्वर्गीय विठ्ठलभाई भाऊ मांग यांच्या नावाने ही नारायणगावची तमाशा पंढरी प्रसिद्ध आहे. या तमाशा पंढरीमध्ये जे काही फळमालक येतात, ही तमाशाची कला वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करत असतात. तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम नेहमी होत असतं आणि हे समाज प्रबोधनाचं काम होत असताना प्रेक्षकांनी देखील त्यांना मदत करणं गरजेचं आहे. ज्या फळामध्ये महिला कलाकार जास्त असतात अशा ठिकाणी प्रेक्षकांना जास्त प्रमाणात आनंद मिळतो. महिला कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, परंतु शेवटी तमाशा करणारी मुलं, महिला तुमच्या आमच्याच आया बहिणी आहेत असं पाहून त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. ही तमाशाची कला वाढवण्याची जबाबदारी केवळ शासनाची आणि फळमालकांची नाही, तर तुमची आमची सगळ्यांची आहे. तुम्ही आपण सगळे मिळून या तमाशाची कला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.